हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ही मोत्याची मैरप। त्यासाठी मी हे 5 नंबरचे पांढरे, हिरवे आणि लाल रंगाचे मोती वापरणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण ही जी पट्टी आहे मैरपेची, ही पट्टी करून घेऊया। त्यासाठी आपण सुरुवातीला 8 मणी ओवून घेतलेत, 4 लाल आणि 4 पांढरे अल्टरनेट ओवलेत, एक लाल एक पांढरा, एक लाल एक पांढरा असे। आपण आता त्याची गाठ मारून गोल करून घेऊ। आता आपण सुई या पुढच्या लाल मोत्यातून बाहेर काढून घेऊ। आता सुईमध्ये 3 लाल मोती ओवून घ्यायचे। आता ज्या लाल मोत्यातून आपण दोरा बाहेर काढला होता त्याच मोत्यातून सुई परत खालून वरती अशी बाहेर काढायची। या 4चा चौकोन लालचा तयार झाला। आता पुढचा एक पांढरा एक लाल टच सोडून द्यायचं, त्यातनं सुई बाहेर काढायची। परत एक पांढरा आणि एक लाल ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची। या लाल मध्ये पण आपण परत 3 लाल मोती ओवून घेऊया। आता सुई परत आपण याच लाल मोत्यातनं बाहेर काढूया। आता आपण हा पुढचा जो लाल आहे, एक पांढरा आणि एक लाल, या लाल मधनं आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता परत आपल्याला सुईमध्ये असाच 8 मोत्याचा गोल तयार करायचा आहे, पण आपल्याकडे हा एक लाल मोती आहे म्हणून आपण आता 7 मोती ओवून घेणार आहे, म्हणजे 4 पांढरे आणि 3 लाल अल्टरनेट येतील असे। मी 7 मोती ओवून घेतलेत। आता हा जो लाल मोती आहे, या मोत्यामधूनच आपल्याला सुई खालून वरती बाहेर काढायची। हा असा आपला 8चा गोल तयार झाला। आता हा जो पुढचा लाल आहे, या मोत्यातून आपल्याला सुई हा पांढरा आणि लाल असं करून बाहेर काढायची। आता सुईमध्ये 3 लाल मोती ओवून घेतलेत आणि परत याच लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार। आपला 4चा चौकोन तयार झाला। आता आपल्याला असाच चौकोन इथे तयार करायचा आहे। त्यासाठी आपण एक पांढरा, एक लाल, एक पांढरा आणि हा लाल, यातनं आपण सुई बाहेर काढली। आता इथे आपण परत 3 लाल मोती ओवून घ्यायचे। याच लाल मोत्यातनं परत सुई बाहेर काढायची गोल करून। आता आपल्याला पुढचा गोल तयार करायचा आहे। त्यासाठी आपण पूर्ण हा पांढरा लाल हे जे आहे, या लाल मोत्यापर्यंत आपण दोरा फिरवून घेऊया। आपण परत हा 8 मोत्याचा गोल करून घेऊया। आता आपण सुई या लाल मोत्यातनं वरतून खाली अशी बाहेर काढून घेतली। आता हा जो पुढचा लाल आहे, या लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर काढूया। आता आपल्याला परत 3 लाल मोती ओवून घ्यायचे। सुई याच लाल मोत्यातनं बाहेर काढली, दोरा ओढून द्यायचा म्हणजे अगदीच लूज नाही पडणार। आता परत पांढरा लाल पांढरा आणि हा पुढचा लाल, अशा 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली। इथे आपल्याला परत 3 लाल मोती ओवून घ्यायचे। तर या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार। आता याच तऱ्हेने आपण ही पुढची पट्टी बनवून घेऊया। ही आपली पट्टी तयार झाली आहे। मी असे 48 8चे राऊंड करून घेतलेत। आता आपण पुढच्याला सुरुवात करूया। आता आपण सुई मध्ये 4 पांढरे मोती आणि 3 हिरवे मोती ओवून घेतले। आता हा जो 4 नंबरचा पांढरा मोती आहे, आपण त्यातनं सुई बाहेर काढून घेऊ। दोरा ओढून घ्यायचा। आता सुईमध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि हा जो लाल मोती आहे वरचा, या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची। दोरा ओढून घ्यायचा। आता परत सुईमध्ये 4 पांढरे आणि 3 हिरवे ओवून घ्यायचे। 4 पांढरे आणि 3 हिरवे मोती ओवून घेतले। आता हा जो चौथा पांढरा मोती आहे, त्यातनं सुई बाहेर काढायची। ही अशी एक पाकळी तयार झाली। आता परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे। आता ही आपली मैरप पूर्णपणे तयार झाली आहे। तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती पण क्लिक करा,
म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्यू.